मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता मंजू सत्याला सगळं काही सांगते. काय काय घडलं, तिच्यासोबत त्या माणसाने काय केलं हे सगळं सांगते. आणि आता सत्या पण म्हणतो, हो ना वाघमारे, हे सगळं तुमच्यासोबत आहे ना घडायला नको होतं. मला पण या सगळ्यांचं खूप टेन्शन आलं आहे वाघमारे. तर आता मंजू म्हणते की हो सत्या, हे बघ सत्या, तू काळजी करू नको, आपण त्या माणसाला लवकरच शोधून काढू. काही झालं ना, मला तरी त्या माणसाला शोधायचं आहे. सत्या म्हणतो, हो ना वाघमारे, पुन्हा एकदा आपल्याला फसवून तो माणूस इथून निघून गेला, असं सत्या मंजूला म्हणतो. तर मंजू म्हणते, हो ना सत्या, बघ ना, आपल्याला त्यांनी किती फसवला ना, एकाला नाही तर सगळ्यांनाच फसवलंय त्यांनी, असंच मंजू सत्याला म्हणते. तर सत्या म्हणतो, हो ना वाघमारे. तर आता लगेच जी मंजू आहे ती मंजू आता सत्याला समजावत असते. आणि तेवढ्यात आता तिकडून जे सत्या मंजू आहे ती म्हणत असते की माझ्यासोबत जिथे ते होते ते आर्यन ते कुठं आहेत. तर आता लगेच सत्या म्हणतो की अहो वाघमारे, ते पण आहेत ना, त्यांना पण आपल्या घरी आणलं, ते पण ते बेशुद्ध पडलेले होते. तर मंजू म्हणते, हो ना, हो आपल्यासाठी धावून आलेत, 2-3 दिवसाची ओळख नाही त्यांची, ते आपल्यासाठी एवढे धावून आलेत, आपण त्यांच्यासाठी काही करायला नको का, त्यांना भेटायला हवं मला. सत्य चल बरं, आपण त्यांना भेटून येऊ. आणि सत्य आणि मंजू त्यांना भेटायला येतात. तर आता सत्य आणि मंजू भेटायला आल्यावरती जो आर्यन आहे तो म्हणत असतो की काय मंजू, बरी आहेस ना. तर मंजू म्हणते की तुमची तब्येत कशी आहे, बरी आहे ना. हो, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागलाय. तर आर्यन म्हणतो, काही नाही, एवढं काही नाही त्याच्यामध्ये. हो, कुणा असतं तर मदत केलीच असती ना, कुणाची वेळेला मदत करावी लागते. आणि मनातल्या मनात म्हणतो की मंजू माफ कर मला, पण मला तुझ्यासाठी धूर सोडावा लागला खरंच ना. तर आता लगेच जो आर्यन आहे तो मंजूसोबत बोलत असतो. आणि आता तिथं मम्मी साहेब येतात आणि मम्मी साहेब म्हणतात की काय गं ब्लड, काय तुझं हे सगळं, तुझ्यामुळे हे सगळं झालंय. त्या माणसावर एक दिवस माझ्या सत्यावर भितलं, एक दिवस त्या जयदीपवरती, आणि आता ह्या आर्यनवरती. अगं काही वाटतं की नाही त्या जीवाला, तुझ्यामुळे एवढं सगळं होतंय. काही वाटत आहे जीवाला तर थोडंसं, तुझ्यामुळं घडतंय, तुझ्यामुळं तो माणूस यांना सगळ्यांना त्रास देतोय. जायचं ना निघून त्या माणसाकडे, कोण आहे तो माणूस, तू बघायचा ना, इथे का त्रास देतोय तो सगळ्यांना. बघ ना, तुझ्या ओळखीचा आहे का काही तो माणूस. इथे सगळ्यांना खूप त्रास दिलाय त्यांनी, कोणाला कोणाच्या जीवावर बेतेल एक दिवस सांगता येत नाही, त्यामुळंच असं म्हणतात. तर आता लगेच ती म्हणते की हे बघा, तुम्ही काही पण बोलू नका मम्मी साहेब. सत्या म्हणतो, मम्मी गप्प बस, काही पण काय बोलते ग, वाघमाऱ्यांचा थोडी दोष आहे त्याच्यामध्ये, असं मंजूला सत्या मम्मी साहेबांना बोलतो. आणि तेवढ्यात आता जो आर्यन आहे तो आर्यन आता तिथून तो आर्यन म्हणतो की हे बघा, काळजी करू नका. आता सत्या म्हणतो, मम्मी तू वाघमारेंना असे आरोप करू नकोस, नाहीतर मी आता हे बघ, मीच इथून निघून जाईल. तर आता वाघमारेंना घेऊन मी निघून जाईल, असं सत्य म्हणतो. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते, सत्य काय बोलतोय तू. तर आता मम्मी साहेब म्हणतात, सत्य काय बोलतोय कळतंय का तुला. तर आता लगेच म्हणतं की हो मला माहिती, मी इथून घेऊन जाईल नाही तर. तर आता लगेच ते म्हणतात, जाऊ का घेऊन इथून. तर आता लगेच सत्या मंजूचा हात पकडतो आणि तिकडे रूममध्ये घेऊन जातो. आणि मंजूला म्हणतो, वाघमारे तुम्ही आराम करा. तर आता मंजू म्हणते, हो रे, मम्मी साहेब बोलले ते खरंच बरोबर आहे सत्या, अरे माझ्यामुळे काय काय सहन करावं लागतंय ना सगळ्यांना, माझ्यामुळेच हे सगळं होतंय सत्या, तू पण माझ्यासाठी एवढं सगळं करतोय, असं मंजू सत्याला म्हणते. सत्या म्हणतो, वाघमारे ओ काही गैरसमज करून घेऊ नका, तुम्हाला माहिती आहे ना मम्मी कशी बोलते ते. तर मंजू म्हणते, अहो खरंच बोलताय त्या, असं म्हणते. तर इकडं जो आर्यन आहे त्याला मम्मी साहेब तिथून घेऊन जातात आणि त्या म्हणतात, हे बघ, ही आमची रूम आहे, ह्या रूममध्ये ये. तर आता आर्यन बाहेर आलेला असतो आणि तो बाहेर येऊन मंजूला फोन करतो आणि मंजूसोबत फोनवर बोलतो आणि म्हणतो की काय ग, काय करतेस मंजू. अगं सॉरी मी तुझ्यावरती आज धुराचा, माझ्यामुळे तुला त्रास झाला, कारण की मी हे सगळं करायचं नव्हतं मला, पण काय करणार, माझा नाईलाज होता. ते तू एवढा मोठा प्लॅन करून आली ना, त्यामुळे हे सगळं केलं, असं तो म्हणतो. आणि आता मंजू म्हणते की म्हणजे हा यांनीच केलं आहे सगळं. आणि आता आर्यन इकडं मम्मी साहेबांच्या रूममध्ये झोपायला येतो. पण जे चित्रकार आहे ते मम्मी साहेबांना खूप बोलतात. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.